सांग ना. म्हणे मला काहीच नाही, तुमचा हरी रूप द्या. भगवान विष्णू आणि हरी म्हणजे माकड, शरीर पूर्ण भगवंतासारखं दिसतंय. आता लाईनीमध्ये असणाऱ्या प्रत्येक राजाला बघते. नारदजीला वाटलं आता मी म्हणजे हरी रूपच. नारदजीला वाटलं मी म्हणजे आता हरी रूपच, मी म्हणजे साक्षात देवच. नारदजी जवळ महाराज दोन शिवगण बसले होते. भगवान शंकराची माया होती ना. त्यांनी विचार केला होता बघ आरशात जाऊन तोंड बघ. तर नारदजीला वाटलं तर माझ्या समोर येणार माझ्याच गाठावर दिसतोय, कोमल दिसतोय, पण चेहरा माकडाचा. नापसंत केलं आणि समोर गेली. साक्षात भगवंत आलीच्या गळ्यात हात टाकला, निघून घेऊन गेले महाराज, तिला पळून घेऊन गेले. नारदजी बघतच राहिली. सर्व शिवगण हसायला लागले. ए माकड तोंड्या, स्वतःला हरी मानत होतास, स्वतःला देव मानत होतास. नारदजीची फजिती झाली महाराज. विचारणं काय व्हायचं रे तुम्हाला? आमच्याकडचे पोरं काय म्हणतात? काशी